नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. लोकशाहीचे जे 4 स्तंभ ओळखले जातात, त्याच्यामध्ये पत्रकारिता हा एक प्रमुख स्तंभ म्हणून ओळखला जातो. पत्रकारितेच्या नावावरती जगामध्ये अनेक विक्रम नोंद आहेत आणि भारतीय पत्रकारितेचे सुद्धा अनेक विक्रम आपण आपल्याला ठाऊक असतील. आपण ह्या पत्रकारितेच्या अनुषंगानंच आज चर्चा करणार आहोत आणि ही चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार, लोकसत्ताचे माजी संपादक आणि ज्यांचं एक पत्रकारितेतला जवळपास नाही म्हटलं तर 40-45 वर्षाचा जी, जी. कालखंड आहे. तर त्या कालखंडाच्या संदर्भात त्यांचं आता नुकतंच एक पुस्तक येत आहे, लेखणीच्या अग्रवार म्हणून. तर त्या पुस्तकाच्या अनुषंगानं आपण सुरुवात करून एकूणच पत्रकारितेवरती ही चर्चा करणार आहोत. तर प्रवीण बर्दापूरकर सर आपल्या सोबत आहेत. बर्दापूरकर सर, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये. नमस्कार. बर्दापूरकर सर, एवढा मोठा कालखंड तुम्ही पत्रकारितेमध्ये घालवला आणि आता तुमचं एक पुस्तक येते, वास्तविकता आधीच्या 2 भागांचं आणि आता नवीन असं मिळून एकंदरीत संकलित केलेलं पत्रकारितेतल्या एकूण कालखंडासंदर्भातलं तुमचं ते पुस्तक आहे. त्याच्या संदर्भात आपण सुरुवातीला तुमच्याकडून आम्हाला माहिती सांगा. त्या संदर्भातलं जाणून घ्यायला आम्हाला आवडेल आणि नंतर मग आपण पत्रकारितेच्या चर्चेकडे येऊ. 1977 मध्ये मी पत्रकारितेत आलो. ओके. म्हणजे आता 23 मध्ये साधारण त्याला 45-46 एक वर्ष पूर्ण झाली. ओके. दिवस असे की असं जे माझं पुस्तक होतं हो. त्याच्यामध्ये साधारण माझा सगळा लोकसत्तातला कालखंड होता. हो. आणि त्याच्या आधी आणि त्याच्यानंतर खूप काही गोष्टी घडत गेल्या. ते पुस्तक प्रकाशित झाल्यावर मग पुढे मी दिल्लीला गेलो. दिल्लीत राहिलो. दिल्लीहून मी औरंगाबादला आलो. हां. आणि ते पुस्तक लिहिण्याच्या आधीचा जो कालखंड होता, म्हणजे साधारण 91च्या आधीचा, 90च्या आधीचा, तोही कालखंड मोठा होता. म्हणजे 77 ते साधारण 90 आणि नंतरचा जो काही काळ आहे, मी लोकसत्ता सोडल्याच्या नंतरचा पुढचा काळ, दिल्लीमध्ये मी राजकीय संपादक म्हणून वावरल्यानंतर मी औरंगाबादला परत येणं, स्थायिक होणं, हा सगळा जो कालखंड होता, या कालखंडामध्ये खूप काही सांगायचं राहून गेलेलं होतं. हो. दुसरा एक भाग असा होता की लोकसत्ता सोडल्याबरोबर मी त्या पुस्तकाचं लेखन केलेलं होतं, तेव्हा ती जी एक स्वाभाविक घाई असते आठवणींची, त्याचं कधीतरी पुनर्लेखन करावं असं माझ्या डोक्यामध्ये होतं आणि ते करायची माझी तयारी होती. हां. आणि नेमका पत्नीचा आजार पण सुरू झाला आणि कोरोना नंतर लगेच सुरू आला. हां. मग या कालखंडाकडे मी सगळं मागच्या माझ्या आयुष्याकडे वळून बघायला लागलो. हो. कुठेतरी एका छोट्याशा खेड्यातून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून एक मुलगा येतो, महाविद्यालयीन शिक्षण रोजगार हमी योजनेवर काम करून घेतो. पत्रकारिता करायचं का नाही हे ठरवलेलं नसताना पत्रकारितेत येतो अपघाताने. माधव गडकरींच्या सहवासात येतो आणि राजकीय पत्रकारितेत येतो. हो. नागपूर, मुंबई, दिल्ली असा कालखंड, आपल्या अशा 3 महत्वाच्या शहरांमध्ये त्याला पत्रकारिता करता येते. जे जगातल्या अनेक देशांमध्ये फिरता येतं. मराठी सोबत हिंदी, इंग्रजीतही लेखन करता येतं. तेव्हा मला असं वाटत होतं की चिपळूण ते नागपूर, दिल्ली, मुंबई, औरंगाबाद हा या सगळ्या प्रवासामध्ये माझ्याकडे सांगण्यासारखं खूप आहे. हे सांगण्यासारखं 2 पातळीवर होतं की एक वृत्तपत्र, कसं होतं की साधारण 87-88 पर्यंत माध्यम म्हणजे फक्त वृत्तपत्र होती. 87-88 नंतर हे माध्यम हा शब्दप्रयोग रूढ झाला, कारण मुद्रित माध्यमांमध्ये अनेक वेगवेगळे उपक्रम सुरू झाले. इलेक्ट्रॉनिक मीडिया आला, पुढे डिजिटल प्लॅटफॉर्म आला, आता तर युट्यूबने सगळा धुमाकूळ माजवून टाकलेला आहे. हे सगळं जे आहे हे मी बघत होतो. हे वृत्तपत्राच्या तंत्रात पडणारे बदल होते. दुसरा एक भाग असा होता की माध्यमांच्या मानसिकतेत बदल होत होता. त्याचा त्या कालखंडाचा मी साक्षीदार एक होतो. म्हणजे मी मुद्रित माध्यमातून सुरुवात केली आणि आता मी 70च्या उंबरठ्यावर मी डिजिटल प्लॅटफॉर्मवर वावरतोय. बरोबर आहे.
आता हा प्रवास कसा आहे माध्यमांचा, तर मिशन टू प्रोफेशन टू बिझनेस अशा पद्धतीचा हो, तो सगळा प्रवास आहे. बरोबर, बरोबर आहे. हा सगळा प्रवास म्हणजे नेमकं काय घडत गेलंय, माध्यम हां, काय गमावत आणि काय गमावत गेली आहेत, हे हां, मी बघतो. हां, माझ्या पत्रकारितेच्या कालखंडामध्ये संपादक हा डॉमिनेटिंग होता. किमान आमच्या आमच्या ग्रुपमध्ये तरी संपादकाचा शब्द अंतिम होता. हो, बरोबर आहे. ते माझ्या समोर अशी अनेक उदाहरणं मला सांगता येतील माझ्या आयुष्यात घडलेली. म्हणजे हं, अगदी कंपनीचे व्हाईस चेअरमन पर्यंतचेही लोक आले तरी ते कधी बेल वाजवून आम्हाला बोलावून घेत नसत. हं, ते आमच्याकडे भेटायला येत असत. संपादकांनी जर निर्णय घेतला की ही जाहिरात घ्यायची नाही, ही जाहिरात आक्षेपार्ह आहे, तर ती हां, जाहिरात घेतली जात नसे. इथपासून ते अग्रलेख कोणता लिहायचा त्याचा निर्णय केतकरांचाच असे, आमचाच असे. हो, हो, म्हणजे मी नागपूर आवृत्तीचा संपादक असून नागपूर आवृत्तीच्या संदर्भातले सगळे अंतिम निर्णय माझे होते. हो, मला माझ्या जनरल मॅनेजरने किंवा व्यवस्थापनाने संपादकीय धोरणामध्ये हं, तुम्ही अमुक करा, तुम्ही तमुक करा, तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, अशा पद्धतीचं काही सुचवलेलं नव्हतं. की जा बुवा बरोबर. आणि किरण सोनवणेंचा इंटरव्ह्यू घेऊन या, कारण किरण सोनवणे 4 दिवसांनी एक मोठी जाहिरात रिलीज करणार आहेत. हो, असं बरोबर आपल्या आहे. काळामध्ये संपादकीय का हं, होणार? बरं, मी हे केवळ बरोबर. संपादक म्हणतोय असं नव्हे. हो, लोकसत्तेतली माझी सुरुवात ही एक स्ट्रेंजर वार्ताहर म्हणून झालेली आहे. हो, म्हणजे लोकसत्तेतला हा कालखंड, माझी पत्रकारितेची सुरुवात जी झालेली आहे ती तशी गोव्यातून झालेली आहे. गोमंतक, मग बरोबर. साताऱ्याचं ऐक्य, याचं कोल्हापूरचं एक सायन दैनिक, हं, दैनिक सागर, आणि मग पुढे दिवस माझे की लिहिल्याच्या नंतरचे दिल्लीचे दिवस, आणि नंतरच्या काळामध्ये औरंगाबादला स्थायिक झाल्यावर 2015 मध्ये हो, माझ्या पत्नीच्या निधनापर्यंतच ते सगळं आहे. आता हे सगळे बदल मी काही थेट घेतलेत अशातलाही भाग नाही, काही आळवळणाने घेतलेत, काही ठिकाणी नावही घेतलेली नाहीत. हं, आणि माझं हे काही आत्मकथन नव्हे, हे बरोबर. मी तुम्हाला सांगतो. कारण हळू-हळू काय होत गेलं, की आत्मकथन वगैरे हे फार थट्टेचा विषय ठरायला लागलेली आहे त्याच्यामध्ये. हो, माझं हे एक प्रांजळ कथन आहे. या संपूर्ण काळामध्ये मला वेगवेगळ्या पद्धतीचे लोक भेटले, वेगवेगळे अनुभव आले. हं, राज्यात फिरलो, देशात फिरलो, जगात फिरलो. त्या माझ्या पोतडीमध्ये खूप काही सांगण्यासारखं आहे असं मला वाटत होतं. मी लिहित हो, होतो. बहुसंख्य लोकांना आवडत होतं, काही लोकांना आवडत नव्हतं. मग हे सगळं कधीतरी एकदा आपण व्यक्त झालं पाहिजे असं मला वाटत होतं. हो, आणि हे म्हणजे काही कुठल्या काळाचं स्टेटमेंट नाही. मी कुठल्या घटनेच्या संदर्भामध्ये काही जजमेंटल राहून त्याच्याकडे बघितलेलं नाही, बघणारही हं, नाही. तर हे माझं वैयक्तिक असं एक प्रांजळ कथन आहे. आणि हां, त्याच्यामध्ये हा पत्रकारितेचा हे जे बदल होत गेले, हं, हे हं. बदल कसे होत गेले, मग तिथे तो मी सांगितलं जसं मग म्हणालो, मिशन टू प्रोफेशन टू बिझनेस. बिझनेस बरोबर आहे. त्याच्यात पत्रकारितेने काय गमावलं? हो, ते आपण चर्चा करणारच आहोत त्याची. तर वृत्तपत्र झालं, इलेक्ट्रॉनिक मीडियाला, डिजिटल प्लॅटफॉर्मवर एवढे सारे वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाले. याच्यामध्ये हं, मूळ पत्रकारिता कुठे आहे? बरोबर, बरोबर. तर हे सगळं बरोबर, सांगावंसं वाटत होतं. म्हणून बरोबर. मी सांगितलं. आणि नांदेडला एक नवीनच प्रकाशन संस्था सुरू होत होती, आनंद मीडिया नावाची, हां, शेवडी करायची. तर त्यांनी मला ते माझ्या मागे लागले, की मला आमच्या प्रकाशन संस्थेची सुरुवात जी आहे, ती हं, तुमच्या पुस्तकाने करायची. उद्याचा मराठवाडा नावाचं ते जे दैनिक काढतात. मी हो, त्यांना हो. दिलं. बस. माझा काही आविर्भाव नाही. मला मला काही मी मी फार क्रांतिकारक पत्रकार आहे. माझ्या लेखनामुळे समाज बदलला, माझ्या लेखनामुळे अमुक झालं, तमुक झालं, अशा भ्रमामध्ये मी सुरुवातीपासून नव्हतो, आताही नाही. पण हं, मला हं. असं वाटत होतं, की माझ्याजवळ सांगण्यासारखं पत्रकारितेच्या अनुषंगाने हो, खूप काही आहे. ते आपण सांगावं. असं ते जवळ-जवळ 300 पानाचं पुस्तक झालेलं आहे. बरोबर आहे. राम जगतापची त्याला प्रस्तावना आहे. विवेक रानडेचं मुखपृष्ठ आहे. हो, हो, तर हो. तेच बरोबर आहे. ह्या एकंदरीत 45-46 वर्षाची पत्रकारिता तुम्ही केली. म्हणजे असं आपण असं जर गृहीत धरलं, तर खिळे जोडण्याची पत्रकारिता जिथून होती, बरोबर. खिळे लावण्याची. 100% खिळे जोडण्याची पत्रकारिता होती. खिळे जोडण्याच्या नंतर ऑफसेट आलं. ऑफसेटच्या नंतर अजून आधुनिक नाही, नाही. तंत्रज्ञान हे जोडण्याच्या पत्रकारितेनंतर लायनो, मोनो आलं. लाईनो मग लाईनो, रोटरो मशीन अशा छोट्या-छोट्या दुसऱ्या आल्या त्या लायनो आणि रोटरा नावाच्या मशिनी आल्या आणि पुढे त्याच्यावरती मग ऑफसेट आली ना ऑफसेटमधनं आता कलर ऑफसेट आणि आता तर एकदमच क्रांती झालेली आहे, की हं. पत्रकारितेच्या संदर्भातली. तर ह्या म्हणजे काळाच्या ह्याच्यामध्ये
हे तुम्ही अनेक म्हणजे हे बदल पाहिलेले आहेत प्रामुख्याने पत्रकारितेच्या. तर त्यातले काही तुमच्या आठवणी असतील 2-4 चांगल्या अशा, की हे कसे बदल होत गेले? कारण की सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही जॉइन केलं त्यावेळेस वेगळ्या प्रकारची म्हणजे अगदी तुम्ही गोमांतक वगैरेमध्ये काम सुरू केलं होतं तिथनं आणि तिथनं मग पुढे वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये तुम्ही आलात. तर त्यातल्या काय आठवणी तुमच्या आहेत? आहे ना, अशा खूप आठवणी आहेत. म्हणजे काय की माझा जो पत्रकारितेचा प्राईम कालखंड आहे, बहर ज्याला म्हणतो आपण, हां. आणि तो बहर येण्याआधीचा जो अंकुरण्याचा, फुलण्याचा जो कालखंड असतो, त्या कालखंडात मला खूप मोठे बलदंड संपादक बघायला मिळाले. हो. अनंतराव भालेराव असतील, इकडे सोलापूरला संचारला चे रंगावैद्य होते, हं. माधव गडकरी, गोविंदराव तळवलकर, किंवा माझ्या याच्यापर्यंत कुमार केतकरांपर्यंत असे अनेक बलदंड संपादक मला बघायला मिळाले. हो. ही माणसं जी होती अ, ही सगळं ज्यांचे मी उल्लेख केले परस्पर वेगळ्या विचाराचे लोक होते. हो. पण यांची पत्रकारितेवरची निष्ठा जी होती ती अतिशय अ, अ, अव्यभिचारी होती. हो. पत्रकारिता म्हणजे काय आहे? तर पत्रकारिता हे जनसामान्यांचा आरसा आहे. जनसामान्यांच्या समस्या असतील, त्यांचे प्रश्न असतील, त्यांचे भावबंध असतील, त्यांचे श्वास निश्वास असतील, हे सगळं मांडण्याचं एक व्यासपीठ जे आहे ती पत्रकारिता आहे. बरोबर. हे मी बघत होतो, ह्या लोकांना हे करत होतो, या लोकांसोबत काम करत होतो. गडकरी किंवा केतकर किंवा नागपूरचे मामासाहेब घुमरे यांच्या वागण्यामधलं मार्दव, यांच्या वागण्यामधली जी काही शैली होती ती जनतेशी इतकी कनेक्ट होती. हां. आणि मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन, मग ते कोणाचंही असो, कुठल्याही हं. व्यवस्थापनाने यांना तुम्ही या विषयावर अग्रलेख आज लिहा किंवा लिहू नका असं कधी सांगितल्याचं मला आठवत नाही. हां. तर या सगळ्या कालखंडामध्ये मुक्तपणाने पत्रकारिता करता आली तर खूप सारे अनुभव घेता आले. हं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये म्हणजे ज्या काळामध्ये शरद पवार ही अगदी सेक्रेड काऊ होती, त्या काळात पवारांच्या विरुद्ध लिहिलं ना मी. हो. त्यांची डिलीट समकक्ष जी पदवी होती, गोपाल सन्मान, तो रद्द करण्यापर्यंतच आहे. पण हे माझ्यामुळे नाही घडलं, हे लोकसत्तेमुळे घडलं. बरोबर. नारायण राणेंची पंगा अगदी मंत्रालयात घेतला तुम्ही तरुणांनी मंत्रालयात ऐकलं असेल. हो. त्यांचा समज झाला की त्यांच्याकडे येऊ पाहणारं मुख्यमंत्रीपद त्या बातमीमुळे ओळखलं. मग लोकसत्ता त्याच्यावरून एक खूप मोठी कॅम्पेन झाली, लोकप्रतिनिधींचे संशयास्पद व्यवहार. हां. ह्या अशा अनेक गोष्टी आहेत. ह्या हं. राजकारणाच्या संदर्भात आहे अशातला भाग नाही. तर एक 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 छानसा अनुभव सांगतो तुम्हाला, की हां. गृहस्थ माझ्याकडे आले. माझ्यावरचा हा संस्कार अनंतराव भालेरावांचा होता, की आलेली प्रत्येक तक्रार किंवा प्रत्येक पत्रात ती बातमी असतेच अशातला भाग नाही. आपण हं. त्याच्याकडे जरा वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. हं. माझ्याकडे एक गृहस्थ आले. माझ्या डायरी नावाच्या पुस्तकामध्ये तो अनुभव दिलेला आहे, एकनाथ बागडेची कथा म्हणून. की हं. त्यांचं म्हणणं असं होतं, की या माणसावर एका विशिष्ट जातीचा आहे म्हणून याला वेड्याच्या इस्पितळात ठेवलं गेलेलं आहे. हं. मग मी ती सगळी कागदपत्र बघितली. गेलो त्या हॉस्पिटलमध्ये 2 दिवस रात्री 10-10:30 नंतर पाटील मी जायचो. ती सगळी कागदपत्र बघितली वगैरे, वगैरे. हं. आणि असं लक्षात आलं, की त्या एकनाथ बागडे माणसाने अ, अ, वेडाच्या भरामध्ये त्याच्या मुलीने पाणी मागितलं आणि त्यांनी पाणी म्हणून तिला विहिरीत फेकून दिलं आणि ती मेली. हां. आणि मग त्याच्यावर कुणाचा गुन्हा दाखल झाला? व्हेरी ऑब्व्हियसली. हो. न्यायालयाच्या हे लक्षात आलं, की यांनी हे वेडाच्या भरामध्ये केलेलं कृत्य आहे. हो. म्हणून न्यायालयाने त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवायचं सांगितलं. दरम्यान खटला चालला. तो निर्दोष सुटका झाली. आता गंमत हां. बघा, की पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. मग हो. त्याची एनसीआर झाल्यामुळे तो जेलमध्ये गेला. मग तिथून त्याची मेंटल हॉस्पिटलमध्ये रवानगी झाली. हां. मग आता या 3 यंत्रणांपैकी कुणी त्याला त्याची सुटका करण्याचे आदेश काढायचे, जबाबदारी कुणी घ्यायची? या हां. प्रकरणामध्ये त्याची केस 6-7 वर्ष अडकली. अरे बापरे! इथे हां, हां. जातीपातीचा काही संबंध नव्हता. इथे संबंध जो होता, तो हां. प्रशासकीय लालफितशाहीचा होता. मग ही केस माझ्या म्हणजे हे सगळं माझ्या लक्षात आल्याच्या नंतर मग मी हे लिहिलं. ही कधीची गोष्ट सांगतोय मी तुम्हाला, 81 ची गोष्ट सांगतोय, 1981 ची. ओके. आणि सभागृहामध्ये गोंधळ झाला.
बबनराव ढाकणे असतील किंवा दत्ता पाटील असतील किंवा आपले जगताप असतील, अशा ह्या सगळ्या लोकांनी, गंगाधरराव फडणवीसांनी वरच्या सभागृहामध्ये त्याच्या संदर्भात आवाज उठवला आणि शेवटी त्या माणसाची मुक्तता करण्याचं आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री अंतुलेंना द्यावं लागलं. ओके. आता ही सरकारला इंटरव्हेन करण्यापर्यंत एखादी बातमी लावण्यासाठी मला कुणाला विचारावं नाही लागलं. माझ्या संपादकांना मॅनेजमेंटची परवानगी नाही काढावी लागली. अशा असंख्य आठवणी सांगता येतील. लोकसत्ताच्या तर इतक्या आठवणी आहेत, म्हणजे एक अतिशय आताच्या पिढीला अतिशय हे वाटेल. आताच्या सध्याच्या वातावरणामध्ये तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रभावी का भाजप प्रभावी हा प्रश्न आताही चर्चेला जातो. राज्यामध्ये आपल्या युतीचं सरकार आलं, आपल्या महाराष्ट्रामध्ये सेना भाजपचं. आता संघाचे सर्वोच्च सरसंघचालक महाराष्ट्राच्या सरकारमध्ये तेव्हा उपमुख्यमंत्री असलेले गोपीनाथ मुंडे हे भाजपचे प्रदेशाचे सर्वोच्च. पर्सनॅलिटी क्लॅश होता. मुंडे उपमुख्यमंत्री झाल्याच्या नंतर पहिल्यांदा नागपूरला आले. तेव्हा एम्प्रेस मिल मध्ये त्यांच्या एक कार्यक्रम ठेवला होता. नितीन गडकरींनी तो उपक्रम चालवायला घेतला होता ते. आणि पहिल्यांदा आल्यामुळे गोपीनाथ मुंडे जे आहेत ते लोकांच्या घराड्यात अडकून गेले. आता सरसंघचालक तिथे पोहोचले, 2.5 तास वाट पाहिली त्यांनी उपमुख्यमंत्र्याची. संघाच्या केडरमध्ये भाजप ही दुय्यम स्थान आहे, परिवारातली एक फांदी येते त्या झाडाची. आणि शेवटी सरसंघचालक निघून गेले. हे मी सगळं मार्क करत होतो, मी त्याची बातमी केली. मुंडेंनी टिकेकरांना फोन करून, टिकेकर तेव्हा आमचे मुख्य संपादक होते, हे घडलं त्याच्याबद्दल हे नाही केलं, पण बातमी नसती आली तर बरं झालं असतं. मुंडे काय, गडकरी काय, कुणीच मला बातमी घेण्याच्या संदर्भामध्ये कधीच कुणी काही मला कधी म्हटलेलं नाहीये. पण हे जे स्वातंत्र्य होतं पत्रकाराचं, हे संपादकांचं स्वातंत्र्य होतं, हे कधी हे आताच्या काळामध्ये अनुभवायला मिळतं का? मी एक अनुभव सांगतो. एक महाराष्ट्राचे फार लोकप्रिय राजकारणी आहेत, साधारण हिंद देऊन ठेवतो ते, आणि तरुणांमध्ये विशेषतः ते जास्त लोकप्रिय आहेत वगैरे वगैरे. माझ्या पत्नीच्या आजारपणाच्या शेवटच्या काळात ते भेटायला आले. म्हणजे खूप, मी जरी हिंदुत्ववादी नसलो, भाजपवादी नसलो, तरी बाकीच्या त्या क्षेत्रातल्या अनेकांशी माझे खूप चांगले संबंध आहे. म्हणजे ही आणखीन एक हिंद देऊन ठेवतो. तर ते माझी पत्नी कोमामध्ये आहे कळल्याच्या नंतर ते औरंगाबादला येणार होते, तर त्यांचा मला पुण्याहून निघताना फोन आला की मी वहिनींना भेटायला येतो. फाईन, आले. तेच छान भेटले मिसेसला थोडंफार आठवत होतं नव्हतं त्या ह्याच्यात, आणि तिला तो नेता आवडायचा खूप. तेव्हा आल्याच तिला खूप छान वाटलं असणार, याच्यात चांगलंच नाही. मग आम्ही हॉलमध्ये गप्पा मारत बसलो. तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही पत्रकारांना अशी हिडीस का करता? तर त्यांनी दिलेलं उत्तर खूप छान आहे. तुमच्या काळातले, आमच्याबद्दल बोलत होते की तुमच्या काळातल्या पत्रकार काय प्रश्न विचारतील, अभ्यास करून येऊन काय मुद्दा उपस्थित करतील, याची धास्ती असायची. आता पत्रकारिता ही फक्त प्रतिक्रियावादी झाली आहे म्हणे. हा म्हणाला त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय, तो म्हणाला तुमच्यावर त्याची प्रतिक्रिया काय. माझा प्रॉब्लेम असा आहे म्हणे, मी वाचतो भरपूर, पाहतो भरपूर, मी चित्रकार आहे. आता मला ते मग राहावलं जात नाही. मी गडकरी बघितलेले, म्हणजे हे नाही म्हणाले ते, मी खूप दिग्गज संपादक बघितलेले आहेत असं ते म्हणाले. मग त्यांनी त्या काळात एक गडकरींचा काळ बघितलाय, टिकेकरांचा काळ बघितलाय, गोविंदराव तळवलकरांचा काळ बघितलाय, केतकरांचा बघितलाय, म्हणजे मुंबईतला सांगतो, बाहेरच्या ठिकाणी. आता पत्रकारितेचं हे जे स्वरूप आहे, हे आजच्या नेत्यांना सुद्धा काय झालंय, सकाळी उठून आमचे परममित्र एकेकाळचे लोकसत्तातले सहकारी ते काहीतरी एक स्टेटमेंट करतात आणि दिवसभर ते सगळेजण चघळत राहतात. ही पत्रकारिता याच्यामध्ये जनसामान्यांचे प्रश्न कुठे मांडले जात आहेत? बरोबर. आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी तुम्हाला मॅनेजमेंटची परवानगी घ्यावी लागते का? आमच्या काळात होतं. म्हणजे पत्रकारितेतली न्यूज व्हॅल्यू हळूहळू संकोचत चाललेली आहे. न्यूजच्या व्यतिरिक्त असणारी जी व्ह्यूज व्हॅल्यू आहे ती व्यवस्थापनाच्या अधीन होत चाललेली आहे.
भाषेच्या पातळीवर अतिशय मोठ्या प्रमाणात अवमूल्यन झालेलं आहे. हो. कुठलीही घटना झाली की ही अशा प्रकारची पहिली घटना आहे असं साधारण असतं. हा हा भाषा तर प्रकाश वृत्तवाहिन्या आणि याची म्हणजे अजून मुद्रित माध्यमांची भाषा त्यातल्या त्या तुलनेमध्ये खूपशी चांगली आहे. पण हा प्रकाश वृत्तवाहिन्या आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरची भाषा वाचवली जात नाही. हा तुम्ही लोकसभेचे खासदार काय म्हणता? हा लोकसभेचा सदस्य असतो तोच खासदार असतो ना. हा हा राज्यसभेचा सदस्य म्हणजेच खासदार आहे ना. हा हा विधिमंडळामध्ये विधानसभेत या आमदारांनी चर्चेत भाग घेतला. विधानसभेत किरण तुम्हाला मला चर्चेत भाग घेता येतो का? तिथे बरोबर. सभागृहाचे सदस्य आहेत म्हणून भाग घेत आहेत. आमच्या हो. काळात आमच्या संपादकांनी किंवा आमच्या वृत्त संपादकांनी रमेश जवळ साहेबांसारखे किंवा रमेश राजहंस किंवा शरद मोडक सारख्या संपादकांनी आम्हाला फोडून काढलं असतं अशी चूक भाषा वापरल्याबद्दल. हो हो काय तर म्हणजे थंडी वाढताना दिसत आहे. ही कुठली भाषा आहे? मग आता काय झालंय माहितीये का? याच्यामुळे विचित्र धोका हा निर्माण झालेला आहे, हा की मध्यंतरी मी थोडं मला तुम्हाला कापायचं असेल तर तुम्ही कापा, पण मी नाही 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 नाही, बोला तुम्ही बोला. काय झालं माहितीये का, की मध्यंतरीच्या काळामध्ये पहिले हम्म. शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण आणि हे झालं. त्याच्यामुळे शिक्षण सोपं झालं. खूप मोठी आपली साक्षरतेचं प्रमाण वाढत गेलं. एक नवीन हो वाचक वर्ग मार्केटमध्ये आला. हो त्यामुळे ते टार्गेट ठरलं. मग हो संगणक क्रांती झाली राजीव गांधींच्या हम्म. काळामध्ये. हो हो मग जागतिकीकरण आणि खुली अर्थव्यवस्था आली. बरोबर आहे. लोकांच्या म्हणजे जे साक्षरतेचं जे प्रमाण वाढत गेलं तशी तशी माध्यमांची ते नवसाक्षर नववाचक ते हो आपल्याकडे ओळख देण्याची स्पर्धा सुरू झाली. बरोबर. हा याच्यामुळे काय झालं, एकदा स्पर्धा अशी सार्वत्रिक झाली की हा वाचकाला जे हवं ते देण्याची पद्धत सुरू झाली. हो मग वाचकाला हा बरं या दरम्यान काय झालं, या दरम्यान हम्म. जो 17, 18, 19% जो मध्यमवर्गीय होता 18% तो हो 56-57 पर्यंत पोहोचलाय आता. आणि बरोबर. हा मध्यमवर्गीय हाच माध्यमांचा वाचक आहे किंवा हो श्रोता आहे. मग त्याला हम्म. काय पाहिजे? हम्म. मग मार्केटमध्ये न्यू अरायव्हल काय आहे? नटनट्यांची लफडी काय आहेत? आता एका हा प्रख्यात नटीच्या होणाऱ्या डिव्होर्स विषयी किंवा न होणाऱ्या डिव्होर्स विषयी चर्चा चालू आहे. हो माझ्या पिढीमध्ये माझ्या न्यूज एडिटरनी किंवा मी असं माझ्या रिपोर्टरला सांगितलं असतं किंवा माझ्या न्यूज एडिटरने मला सांगितलं असतं, त्यांच्या वकिलाशी कॉन्टॅक्ट कर. हो गेले 7 महिने हा विषय चर्चेला जातोय. हा एखाद्याचं वैयक्तिक आयुष्य हे इतकं सार्वजनिक चव्हाट्यावर व्हायचं असतं का? हो आता हे जे सगळं घडत गेलं याच्यातून सुमारीकरण वाढत गेलं. हा पत्रकारितेचा तोल गेला. हो आणि जी आटोकाट स्पर्धा आली, कोट थ्रोट कॉम्पिटिशन ज्याला म्हणतो आपण, गळे कापूस स्पर्धा आली. हो त्याच्यातून वृत्तपत्रांचा अफाट विस्तार झाला आणि ते सगळं मुद्रित माध्यमांच्या डोक्यावर ते आता न पेलवणारं अशा पद्धतीचं असं तो ओझब झालेलं होतं. हा कोरोना हा एक आणखीन टर्निंग पॉइंट आहे. ओके. व्यवस्थापन दरम्यान मुद्रित माध्यमाकडून मल्टीमीडियाकडे वळलेलं होतं आणि हा हो मुद्रित माध्यमांचा जो भाग होता हा त्यांच्या डोक्यावरचा ओझं बनलेला होता. कोरोनानेही त्यांना सुवर्ण संधी प्राप्त करून दिली आणि हा फटाफट लोकांच्या नोकऱ्या गेल्या. आमच्या बरोबर. काळातले संपादक कितीही चुका झाल्या, हम्म. म्हणजे माझ्याकडून 1-2 चुका झाल्या नाही असं नाही, पण हम्म. आपल्या सहकार्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहत. हो कोरोनाच्या काळात संपादकांनी कोणाला काढावं, कोणा पत्रकाराला काढावं याच्या लिस्ट बनवून दिलेल्या आहेत. हा म्हणजे व्यवस्थापनाला मुद्रित माध्यमाचा संकोच करण्याची जी संधी आहे मिळाली होती हम्म. कोरोनाच्या निमित्ताने, त्या हम्म. संधीचं सोनं करण्याचा हातभार हा संपादकाकडून लागला. हा संपादक हे संपादक ही संस्थाच नष्ट झाली. बरोबर. हे सगळ्यात वाईट आहे. हम्म. आता बिझनेस एडिटर वेगळा आला, हो अमुक एडिटर वेगळा आला, कंटेंट एडिटर वेगळा आला, अमुक हे म्हणजे इतके याच्यामध्ये कमर्शियल प्रकार, व्यावसायिक प्रकार इतके आलेले आहेत. हम्म. माझे आता मुद्रित माध्यमाच्या मधले एक संपादक मला सांगत होते, की संध्याकाळी 6-6:30 वाजता आमच्याकडे डिजिटल कडून यादी येते, की या बातम्या सगळ्यात जास्त चर्चेत आहे, या घेऊन टाका म्हणून. हा 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 माझे 2-3 संपादक मित्र सांगत होते, त्यांची नावं सांगणार नाही मी. हम्म. आडरेलेख लिहिण्याच्या आधी व्यवस्थापनाला विचारावं लागतं.
हा जे केतकरांना ओळखतात, जे माधव गडकरींना ओळखतात, जे तळवलकरांना ओळखतात, जे अनंतराव भालेरावांना ओळखतात, कधी त्यांनी त्यांच्या व्यवस्थापनाला विचारून अग्रलेख लिहिले होते का? बरोबर आहे, बरोबर आहे. हे सगळं काय झालंय की आपल्या वृत्तपत्र नावाचं जे अभिव्यक्ती साम्राज्य आहे, अभिव्यक्तीचं हो. वेगवेगळ्या प्रकार, हे खूप मोठं साम्राज्य आहे. त्याच्यामध्ये बरोबर. मुद्रित माध्यम आहे, इलेक्ट्रॉनिक आहेत, डिजिटल प्लॅटफॉर्म आले, अमुक आहे, ब्लॉक आहे, सगळे ब्लॉग्स हे ते इतकं मोठं आहे. ह्या साम्राज्याचा विस्तार होऊन या माध्यमांचा समाजाला, प्रशासनाला, राजकारणाला धाक वाटावा, अशी जी परिस्थिती एकेकाळी होती, ती परिस्थिती उलट आता राहिलेली नाही. फार कमी बरोबर. प्रमाणात रिपोर्टर्सचं हे होतं. तुम्ही विश्वास नाही ठेवणार की मंत्रालयातून आम्ही मंत्रालयातून एकदम 5-7 लोक अचानक जर मुख्यमंत्र्यांकडे गेलो, तर हो. मुख्यमंत्री आम्हाला अरे इतके एकदम आले, काय भानगडे, काही हे झालंय का, गडबड झालीये का? हो. आता लोक म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की 30-30, 40-40% पगार कमी झाले. तुम्हाला काम करायचं असेल तर करा, नाही तर नका करू झालं. आणि काम करायचं असेल तर आम्ही सांगतो तसं करा झालं. बरोबर. मग अशा अशा हा मग याच्या सर्वसामान्य माणूस कुठे आहे? सर्वसामान्य आदिवासी कुठे आहे? दलित वंचित कुठे आहे? आम्ही दररोज ज्या राजकारण्यांचे बाईट घेतो, त्यांना या समाजाच्या दारिद्र्याची, समाजाच्या प्रश्नांची, समाजाच्या समस्यांची काही जाणीव आहे असं कुठे दिसतं का? मग त्याच्याबद्दल आम्ही प्रश्न उपस्थित करतो का? या सगळ्यामध्ये वाईट काय झालं की पत्रकारांची प्रश्न विचारण्याची जी सगळ्यात महत्वाची जी क्षमता होती ती संपुष्टात आली. ते पत्रकारांचं सगळ्यात महत्वाचं हत्यार होतं. बरोबर. मुख्यमंत्र्यांना तुम्हाला इथे हे चालू आहे, हे त्याच्याबद्दलची काही माहिती नसेल तर मुख्यमंत्री माहिती घेऊन देत असत, पण लोक, पत्रकार फक्त प्रतिक्रिया विचारतात. बहुसंख्य पत्रकार, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. पत्रकारांची माहिती म्हणजे आजच्या नेतृत्वाला, समाजाच्या नेतृत्वाला, राजकीय असो, सामाजिक असो, प्रशासकीय असो, पत्रकार प्रश्न का विचारत नाहीत? हो. कुणाच्या तरी ताटाखालचं मांजर होऊन जगण्यापेक्षा आपण प्रश्न विचारून जगलं पाहिजे. समकालामध्येही अनेक पत्रकारांनी प्रश्न विचारण्याची किंमत मोजली आहे ना. हो हो. उलट समाजामध्ये त्यांच्याविषयी जास्त प्रेम आहे, जास्त आपुलकी आहे. बरोबर. व्यवस्थापनाने जे वृत्तपत्र स्वातंत्र्य जे होतं, वृत्तपत्र स्वातंत्र्याचं जे काही एवढं मोठं साम्राज्य होतं, त्याचा संकोच करण्याचे जे काही प्रयत्न केले, मग त्याच्यामध्ये राजकारण्यांचाही हातभार आहे, समाजकारण्यांचाही हातभार आहे, प्रशासनाचाही हातभार आहे, नाही असं नाही, पण त्याच्यामध्ये पत्रकारांचा सुद्धा हातभार लागलेला आहे आणि त्याच्यात संपादकांचा जास्त लाभलेला आहे. बरोबर आहे. त्याच्यासाठी शेपटी तुटलेले संपादक, बहुसंख्य संपादक हे शेपटी तुटलेले आहेत, कारण त्यांच्याकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्यच राहिलेलं नाही. साधं उदाहरण सांगतो, मग तुमचा प्रश्न विचारतो. हो. तुमच्याही काळापर्यंत वृत्तपत्राचं बलस्थान काय होतं? बातमी आणि अग्रलेख. अग्रलेख, बरोबर आहे. किती वृत्तपत्रांचे अग्रलेख पूर्ण लांबीचे आहेत? बरोबर आहे. किती वृत्तपत्रात अग्रलेख नाहीत? हो. किती अग्रलेखांमध्ये सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नाला वाचा फुटलेली आहे? बरोबर आहे. लोक पुतीनला वगैरे झोडपतील, बायडेनला झोडपतील, पण इथे आता रेशन हा प्रकार राहिलेलाच नाहीये, पण सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी इतका जीवाचा आटापिटा करणार नाही. आपले बहुसंख्य संपादक असे झालेले आहेत की व्हाईट हाऊस मध्ये बायडेनच्या चहामध्ये साखर कमी पडली का जास्त पडली याची त्यांना इत्तंभूत माहिती असते. गडचिरोलीच्या आदिवासी भागामध्ये, दुर्गम आदिवासी भाग, नुसता आदिवासी भाग नाही, दुर्गम आदिवासी भागामध्ये आजही आरोग्याच्या सुविधा नाहीयेत याच्याबद्दल त्याला काहीच माहिती नसतं. आणि मग समाज माध्यमावर तिकडे जाऊन आल्यावर फोटो टाकतात. ते माध्यमांची क्षमता, माध्यमांचा प्रभाव किती कमी झाला आहे. ती माध्यम आपल्या माध्यमामध्ये आलेली बातमी किंवा आपला अग्रलेख किंवा आपला अग्रलेख किंवा आपला अमुक धमुक तमुक मतप्रदर्शन हे समाज माध्यमावर पुन्हा टाकतात. म्हणजे तुम्हाला तुमचा प्रभाव, तुमचा परिणाम सिद्ध करण्यासाठी तुम्हाला समाज माध्यमांचा वापर करावा लागतो. आणि तुम्ही बायडेनच्या चहाच्या कपात साखर कमी पडली का नाही नका बघू ना,
आज महाराष्ट्राच्या समोर पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. हो, सोयाबीनचा प्रश्न, भावाचा प्रश्न किती गंभीर झालाय. बरोबर. मग याच्या कापसाच्या भावाचा प्रश्न किती गंभीर झालेला आहे. हं. राजकारण्यांना त्याच्याशी काही घेणं देणं नाही आणि हां. माध्यमांनाही बहुसंख्येने त्याच्याशी फारसं काही घेणं देणं नाही. अशा हं, पद्धतीची गेल्या अनेक वर्षामध्ये तर हं. प्रादेशिक असंतुलनाच्या बातम्यांच्या संदर्भामध्ये मला काही वाचायलाच मिळालेलं नाहीये. बरोबर आहे. बरोबर, बरोबर, एकही बातमी वाचायला मिळालेली नाहीये. मग हा पत्रकारितेचा संकोच आहे का नाही? बरोबर आहे. म्हणजे एकूण तुम्ही ज्या पद्धतीनं मांडणी केली आहे, तर त्यातनं आता आपल्याला मला असं आठवतं, की ज्या काळामध्ये समजा तुम्ही पत्रकारिता करत होते, त्याची पूर्वीची जी पिढी होती समजा, म्हणजे अनंत भालेरावांचा तुम्ही उल्लेख केला, की ज्यांचं कावड नावाचं जर पाहिलं तर लोकं तुटून पडायचे ते वाचण्यासाठी किंवा बरोबर. सकाळमध्ये सुद्धा किशोर कुलकर्णींचा सकाळचा चहा समजा हं. ते आलं सदर, तर ते सकाळचं लगेच गडकरींचं चौफेर असेल, हे असेल, असे अनेक कारण होते. असे पाहिले म्हणजे लोक संपादकानं वृत्तपत्र आणि ते माध्यम ओळखलं जायचं आणि तो संपादक एका वृत्तपत्रातून दुसऱ्या वृत्तपत्रात गेलं की त्या वृत्तपत्राची सुद्धा भूमिका लोक त्याचे वाचक जे आहे ते तिकडे वळायचे असं साधारणतः त्या काळातलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. पण स्वातंत्र्याच्या काळामध्ये एक पत्रकारिता होती की ज्या काळामध्ये स्वातंत्र्यासाठी लढणारे अनेक पत्रकार होते समाजासाठी. त्यानंतर स्वातंत्र्याच्या नंतर एक पत्रकारिता आली की ज्यात समजा आपण दादासाहेब पोतनीसांसारखं एक नाव घेऊ शकतो की ज्याने हो, आहे. चालू मी विसरलो ते नाव घ्यायचं. हां. नाभी परुळेकरांचं घेऊ शकतो आपण की त्यांनी नवी तंत्रज्ञानानं एक सकाळ सारखं आणलं किंवा शांताबाई असे वेगवेगळ्या प्रकारचे वृत्तपत्र सुरू झाली महाराष्ट्रामध्ये. त्यातनं एक त्यांच्या डोळ्यासमोर एक ध्येय होतं की महाराष्ट्राला म्हणजे स्वातंत्र्याचं सुराज्यात रूपांतर करणं. पण हे करत असताना ब्रँडिंगकडे म्हणजे याच्यात भांडवलदार त्याच्यामध्ये घुसल्याच्या नंतर त्याच्यात काय काय बदल होत गेले. कारण की गंमत अशी की ही प्रेमचंदांचं एक या निमित्तानं मला एक वाक्य आठवतं की प्रेमचंद हं. असं म्हणाले होते की आत्ताची जी आपण तुम्ही वृत्तपत्र वाचता आहात ती त्यांचे खिळे-बिळे, शब्द-बिब्द जे आहेत ते वाकडे-तिकडे आहेत. म्हणजे फॉन्ट्स बरोबर नाहीयेत. प्रिंटिंग ठीक नाहीयेत. कागद ठीक नाहीये. खूप चकचकीत नाहीयेत. पण पुढच्या काळामध्ये 15-20 वर्षामध्ये, 25 वर्षामध्ये चांगली माध्यमे येतील म्हणजे खूप चकचकीत असतील, रंगीतदार कागद असतील, चित्रांकित फोटो असतील, पण त्या वृत्तपत्रांमध्ये आत्मा असणार नाही. म्हणजे खूप प्रत असतील वृत्तपत्र, खूप चकचकीत असतील, खूप देखणे असतील, खूप सारे फोटो असतील, झटपट असतील, चकाचक असतील, पण त्यात आत्मा असणार नाही. तर ही आत्मा गमावण्याची जी प्रक्रिया आहे, ती कशी काय झाली? ही 2-3 पातळ्यांवर झाली किरण, तुम्ही लक्षात घ्या, की एक व्यवस्थापनाच्या पातळीवर झाली. ओके. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये व्यवस्थापनाची जी पिढी होती, हां. त्या पिढीचं एक वैशिष्ट्य असं होतं, की त्यांचा कुठे ना कुठे स्वातंत्र्य चळवळीशी संबंध आला होता. एकमेव वृत्तपत्राचा आपल्या देशामध्ये अपवाद आहे, की ज्यांनी स्वातंत्र्य लढ्याला पाठिंबा दिला नव्हता, असं हो. सांगितलं जातं. बरोबर. त्याच्यानंतर जी दुसरी पिढी आली, हं. त्या दुसऱ्या पिढीच्या लक्षात असं आलं, की प्रिंट मीडियाची खूप मोठी क्षमता आहे, खूप मोठी ताकद आहे. ताकद आहे. बरोबर. मग याच्यामध्ये ज्यांना व्यावसायिक दृष्टी होती, हां. त्यांनी काय केलं? हं. त्यांनी वेगवेगळ्या चेन, म्हणजे चेन न्यूजपेपर सुरू केले. हां. एका वृत्तपत्राच्या वेगवेगळ्या आवृत्त्या. एका हो. त्या माध्यम समूहाच्या वेगवेगळ्या शहरामध्ये प्रॉपर्टीज तयार झाल्या. त्या हो. सरकारी सवलतीतून तयार झाल्या. हो. सरकार दरबारी त्याच्यासाठी मुद्रित माध्यमाचा जो काही दबदबा आहे त्याचा वापर करण्यात आला. हो. हो. याच दरम्यान संगणकाचा काळ सुरू झालेला होता. मी अगदी सुरुवातीला जे बोललो ते. बरोबर आहे. आणि टीव्ही आलेला होता, हे झालेलं होतं. सगळं बदलाचे वारे बदलाचे वारे सुरू झाले होते. 1988 मध्ये पहिलं खाजगी न्यूज चॅनल सुरू झालेलं होतं. हो. मग हा जो याचा व्यवस्थापनाचा हा जो मालक होता, म्हणजे हं. जो सूत्रधार होता, मालक म्हणण्यापेक्षा, हा हं. सूत्रधाराच्या लक्षात असं आलं, की केवळ प्रॉपर्टीज घेऊन चालणार नाही. माध्यमाचं जे स्वरूप बदलतंय, मीडियाचं मल्टीमीडिया जे होतंय त्याच्यामध्ये आपण गेलं पाहिजे. तुम्हाला हं. आठवत असेल, तुम्हाला कदाचित, तुम्ही काही इतके काही म्हणजे तरुण नाही आहात, पण व्हिडिओ आले होते. हो. व्हिडिओ मॅगझिन्स निघालेले होते. बरोबर आहे. तिथून त्या सगळ्या मीडियाची
सुरुवात होती. व्हिडिओ ऑडिओ कॅसेट आल्या होत्या. हो मॅगझिन्स जे आहे हे श्रवण आणि याच्यामध्ये दृश्यामध्ये दृकश्राव्य. करण्याची आपल्याला ऑडिओ अँड व्हिज्युअल ची ती सुरुवात होती. हो मग माध्यमांच्या सूत्रधारांच्या लक्षात असं आलं की केवळ बातमी छापण्यापेक्षा आपण आणखीन त्याच्या पलीकडे जाऊया, प्रॉपर्टीज कमावूया. हो मी कुणाची नावं घेत नाही, पण तुम्ही आत्ता काढा हम्म. महाराष्ट्रामध्ये मधले जे माध्यम समूह आहेत त्यांची कुणाच्या कुठे किती मालमत्ता आहेत. हा प्रत्येक ठिकाणी त्यांच्या ऑफिसच्या जागा झालेल्या आहेत. जे मिशन म्हणून काम करायला गेले ते मराठवाड्यासारखे संपले. हो बरोबर पण बरोबर. मग काय झालं की दरम्यान जागतिकीकरण आणि खुली अर्थव्यवस्था आली. मग हे वेगवेगळ्या व्यवसायात शिरले. हो मग ते सिनेमात शिरले, ते मालिका निर्मितीमध्ये शिरले. काही हो. माध्यमांचे सूत्रधार कोळशाच्या दलालीत शिरले. काही माध्यमांचे सूत्रधार हे मालमत्ता निर्मितीच्या म्हणजे कन्स्ट्रक्शनच्या बिझनेसमध्ये शिरले, हा. प्रॉपर्टी बिझनेसमध्ये शिरले, हो. कन्स्ट्रक्शनच्या म्हणजे प्रॉपर्टी बिझनेसमध्ये शिरले असं मला म्हणायचं. काय झालं की हे यांच्या लक्षात असं येत गेलं की आपल्याला माध्यमांचा वापर हा आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी करता येऊ शकतो. हा मग आता याच्यामध्ये काय झालं 80-90च्या दरम्यान हम्म. जसे जास्त पैसे मिळू लागले तसे पत्रकारांची आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी सुधारत गेली. मी हो. त्याचा भागधारक आहे, म्हणजे मी लाभधारक आहे, त्याचा भागधारक नाही, लाभधारक आहे मी त्याचा. हो मी 45 रुपयावर पत्रकारिता सुरू केली होती 1977 साली. हो आणि मला आठवतं की माझ्या वृत्तपत्राची लोकसत्ताची नागपूर आवृत्ती जेव्हा सुरू झाली विदर्भासाठीची, तेव्हा त्या तिथे जॉईन झालेल्या उपसंपादक आणि संपादकांना पहिल्या महिन्याच्या पगाराचा चेक बघितल्यावर रडू म्हणजे अश्रू आवरणं कठीण झालं. हो हो इतका पगार आपल्याला मिळू शकेल हे त्यांनी अपेक्षा केलेली नव्हती. बरोबर आहे. आता हे असं हळूहळू कसं झालं की आपल्या साम्राज्याचा विस्तार करत असताना माध्यमांमधले जे काही संपादकीय विभागातले सहकारी आहेत हा. त्यांना सुद्धा उपकृत ठेवण्याची भूमिका जी आहे ती हम्म. माध्यमांच्या सूत्रधारांनी घेतली. या दरम्यान हो. आणखीन एक गंमत घडली. हा जो 2000च्या आसपासचा जो कालखंड आहे इथे हा. या सूत्रधारांची तिसरी पिढी आली. हो हो ती युरोप अमेरिकेत शिकून आलेली होती. मॅनेजमेंटचे नवीन पंडे होते. इंटरनेट आलेलं होतं दरम्यानच्या काळामध्ये. हे सगळं हो. सुरू झालेलं होतं. माध्यमांचं स्वरूप बदलायला लागलेलं होतं. हा पूर्वी पंतप्रधान जर परदेशात गेले तर 2 दिवसांनी 3 दिवसांनी त्याचा फोटो PIB मार्फत येत असे. आता एका हो. सेकंदात सुरू झालं. नरसिंहराव साहेबांनी तेव्हा पत्रकारांना परदेशात नेण्याच्या संदर्भामध्ये धोरणात्मक निर्णय असा घेतला की आता पत्रकारांची गरजच काय आहे. हा हा तर आपणच ताबडतोब पाठवू शकतो. मग त्यांनी हा. पत्रकारांची संख्या कमी केली. मग ते हळूहळू आता तर पत्रकारांना म्हणजे फक्त प्रवासाचा खर्च द्यावा लागत नाही, बाकी राहण्या खाण्यापिण्याचा सगळा खर्च करावा लागतो. सांगायचं तात्पर्य हे की माध्यमाच्या सूत्रधारांच्या म्हणजे मालकांच्या पिढ्यांमध्ये जसे जसे बदल होत गेले तशी तशी व्यावसायिक दृष्टी जी आहे ती माध्यमांची सुद्धा विस्तारत गेली. याच्यामध्ये संपादकीय विभागाला सुद्धा सहभागी करून घेण्यात आलं. आमच्या काळामध्ये आम्ही चित्रपट विषयक बातमी देत नसू, त्याच्यासाठी रसरंग वगैरे वगैरे अशी साप्ताहिक असत. लोकरंग लोकसत्ताचं सुद्धा एक चित्रपट विषयक साप्ताहिक होतं, स्क्रीन होतं, अशी अनेक होती. पण वृत्तपत्रामध्ये कुठल्याही कॉमन माणसाच्या मृत्यूची बातमी येत नसेल. बिझनेसच्या बातम्या फार अपवादात्मक येत असत. मग काय झालं, फिल्म एडिटर, फीचर एडिटर, बिझनेस एडिटर. आत्ताची परिस्थिती अशी आहे की संपादकाच्या पेक्षा बिझनेस एडिटरला म्हणजे व्यावसायिक संपादकाचा मान जास्त आहे, त्याचा पगार सुद्धा जास्त आहे. कारण त्याच्या एका बातमीवर माध्यमाच्या उत्पन्नामध्ये फार मोठा परिणाम लगेच होत असतो. मग त्याचे जे वाचक आहेत, उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये अमुक एक दैनिक जो पहिल्या क्रमांकाचा आहे त्यांनी जर असं म्हटलं की हा अमुक एक साबणाचा ब्रँड जो आहे बोगस आहे, तर त्यांचा महाराष्ट्रातला कमी होणार नाही का? हो. हे बघा ना तुम्ही, म्हणजे हे जे बदललेलं जे स्वरूप आहे हे सगळं हे संकोच होणारं स्वरूप आहे. आणि हे बदलणारं स्वरूप हे संपादकीय विभागाचा संकोच करणार आहे. बरोबर. ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पॅरालाइज जर कोण झालं, विकलांग जर कोण झालं,
तुम्ही काढा संपूर्ण याचा ठोक आपला लेखाजोखा काढा. संपादक पॅरालाइज झाला, विकलांग झाला, खप वाढला म्हणून सर्क्युलेशनचे लोक डॉमिनेटिंग झाले, सर्क्युलेशनच्या लोकांचे पगार वाढले, जाहिराती म्हणजे बिझनेस जास्त मिळवायला लागले म्हणून जाहिरात विभागाचे पगार वाढले, मार्केटिंगचे प्रमोशनल लोक जे आहेत, एक प्रमोशनल ऍक्टिव्हिटी केली आणि त्याच्यातून जर 10 लाख रुपये मिळत असले एका दिवसाच्या ऍक्टिव्हिटी मधून, तर मग तुमच्या संपादकाच्या अग्रलेखातून 10 लाख वाचक मिळणार आहेत का? नाही, 10 लाख रुपये आम्हाला एका ऍक्टिव्हिटी मधून मिळणार आहेत. आणि ऐकायला 50,000 लोक येत आहेत ते गाणं किंवा ते नाच गाणं. म्हणजे आमचं प्रमोशनही होत आहे. असा तो संपादक विभागाचा म्हणजे पत्रकारितेचा संपादक आणि रिपोर्टर या दोन्ही पातळीवर, संपादक आणि त्याच्या नेतृत्वाखालची सगळी टीम, या सगळ्यांचं खच्चीकरण होत गेलं, त्यांना विकलांग करण्यात आलं. हा सगळ्यात तोटा आहे. हे या बदलणाऱ्या स्वरूपातून उभं राहिलेलं खूप मोठं आव्हान आहे आपल्या समोर. दुसरा एक, आता तुम्ही ही सगळीच मांडणी करत असताना बर्दापूरकर सर, अजून एक त्याच्यामध्ये असा मला प्रश्न विचारायचा आहे की आता बिनचेहऱ्याची पत्रकारिता झालेली आहे का? कारण की तुम्ही पहा की पूर्वी आमका एक पत्रकार, त्याचा एक चेहरा असायचा, तो साधा रिपोर्टर पासून तर उपसंपादक, सहसंपादक, अगदी संपादकांपर्यंत पोहोचून त्याचं स्वतःच एक वलय असायचं. तो जिल्हा पत्रकार असेल, वार्तापत्र असेल, त्याची स्वतःची शैली डेव्हलप करायचं, त्याला म्हणजे स्वातंत्र्य असेल. आणि आता एकूणच ब्रँड झालं, म्हणजे हा अमका ब्रँड आहे, हा टमका ब्रँड आहे, टमका ब्रँड आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कुठला संपादक काढून जरी टाकला, कुठल्या पत्रकाराला वजा जरी केलं, तरी त्या ब्रँडचं काही नुकसान होत नाही. त्या पत्रकाराचं भले झालं तर झालं, तो जीवनातून उठला तर उठला. अशी बिनचेहऱ्याची पत्रकारिता या सगळ्या जागतिकीकरणामध्ये आली आहे का? हो, आली आहे ना, अगदी खरं आहे ना. म्हणजे आमच्या काळातच त्याची सुरुवात झालेली होती. एका मोठ्या इंग्रजी आणि मराठी आणि साखळी वृत्तपत्राचे कार्यकारी संचालकांनी तेव्हा म्हटलंच होतं की मला संपादकाची गरज नाहीये. आपल्या काळामध्ये, म्हणजे आमच्या सरत्या काळापर्यंत, मी आता 70च्या उंबरठ्यावर आहे म्हणून मी आमच्या सरत्या काळापर्यंत म्हणतो, म्हणजे साधारण 2005, 7, 10 पर्यंत अमुक एक वृत्तपत्र त्या संपादकाच्या नावाने ओळखलं जायचं. लोकसत्ता म्हणजे काय बाबा, गडकरी आहेत. लोकसत्ता म्हणजे काय आहेत बाबा, कुमार केतकर आहेत. महाराष्ट्र टाइम्स म्हणजे अमुक आहेत. एस के कुलकर्णी म्हणजे सकाळ आहे. हे संपादकाच्या नावाने वृत्तपत्र ओळखली जायची. मराठवाड्याचा कल काय आहे, मराठवाड्याचा जनमताचा कानोसा काय आहे, अण्णा काय म्हणतात म्हणजे अनंतराव भालेराव काय म्हणतात म्हणजे मराठवाडा काय म्हणतात, बरोबर. किंवा मग सोलापूरकडचा तिकडचा उत्तर महाराष्ट्राच्या याचा जो आहे तर मग ते दुसरे अण्णा काय म्हणतात, नागपूरचे मामासाहेब घुमरे काय म्हणतात, किंवा मागो वैद्य काय म्हणतात. मागो वैद्य किंवा मामासाहेब घुमरे हे हिंदुत्ववादी होते, परंतु त्यांची पत्रकारिता ही निर्भय पत्रकारिता होती. आता तसं राहिलेलंच नाहीये. कुठं राहिले? चेहरा, संपादकाचा चेहराच त्या वृत्तपत्रावरून निघून गेलाय. कुणाची नावं घेण्याची गरज नाही. आज अमुक एक वृत्तपत्र म्हटलं की सर्वसामान्य वाचक काय म्हणतोय, कुणाचं वृत्तपत्र आहे. बरोबर. आजही माझी ओळख लोकसत्ताचा म्हणूनच आहे. बरोबर. 90% लोक मला जे भेटतात ते 100 लोक भेटले तर त्याच्यातले 90 लोक मला तुमचं लोकसत्तातलं वाचलं होतं. ते प्रशासकीय अधिकारी असो, राजकारणी असो, समाजकारणी असो, विद्यार्थी असो, का स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे लोक असो. हा चेहरा पत्रकारांचा गमावलाच आहे. बरोबर. आणि मी तुम्हाला आणखीन एक गंमत सांगतो की आता विशेषतः हे चेहरा गमावण्याचा गणिताचा परिणाम आता असं विशेषतः प्रकाश वृत्तवाहिनीच्या लोकांना असं वाटतं की आपण फार सर्वश्रेष्ठ पत्रकार आहोत. एकदा हे या पदावर उतरले ना की मी तुम्हाला सांगतो फार वाईट अवस्था. बरोबर आहे. आता माझ्याकडे म्हणजे एकाने सांगताना असं सांगितलं होतं की हातातला बूम काढून घेतला त्यांचा आणि नंतर रस्त्यावर फिरला तर कुत्र विचारत नाही, अशा पद्धतीची आजच्या पत्रकारांची स्थिती आहे. मी कुत्र्याची तुलना पत्रकारांची करणार नाही, कारण माझा डॉगीवर फार प्रेम आहे. आता एक
प्रकाश वृत्त वाहिनीचे संपादक आले होते इथे. हा हा भेटलो, गप्पा मारत होतो. हो मी आता मध्यंतरी तुम्ही बातमी वाचली असेल की हा मुद्रित माध्यमांचे खप वाढत नाहीयेत. हो इलेक्ट्रॉनिक माध्यम म्हणजे प्रकाश वृत्त वाहिन्या, इलेक्ट्रॉनिक माध्यम जेवढे आहेत त्यांच्या जी व्ह्युअरशिप आहे त्याच्या 36% कपात झाली आहे. हो बरोबर आहे. ते संपादक मला असं म्हणत होते की मला भीती वाटते की अजून 3-4 वर्षानंतर इलेक्ट्रॉनिक मीडिया एवढ्या तडफेने राहील का नाही, त्याचाही खूप मोठा बरोबर संकोच झालेला. बरोबर बरोबर दुसरा एक वैयक्तिक अनुभव सांगतो तुम्हाला की डिजिटल प्लॅटफॉर्मवर ब्लॉग वगैरेची लोकप्रियता खूप होती. हो हो ब्लॉगच्या लिडरशिप मध्ये खूप संकोच म्हणजे हे झाले, वाचक संख्या खूप कमी झाली आहे. हो आणि हे केवळ मी माझ्या ब्लॉगचं नाही सांगत आहे, हा हे एकूणच सगळी ती माहिती काढली की बरोबर तुमच्या ब्लॉगचं काय, याच्या ब्लॉगचं काय, याची पूर्वी काय होती, त्याची पूर्वी काय हम्म, होती. हम्म. लोक हळूहळू पुन्हा प्रिंट मीडियाकडे वळायला लागले. म्हणजे हा माझा ब्लॉग अमुक इथे वाचला जाण्यापेक्षा हा अमरावतीच्या जनमाध्यम मध्ये माझा तोच ब्लॉग लेख म्हणून येतो, हा संचारमध्ये तोच ब्लॉग लेख म्हणून येतो, हा उद्याचा मराठवाडामध्ये तो ब्लॉग लेख म्हणून येतो. तिथून हा मला दिवसात जितके फोन असतात, हो बरोबर आहे. पूर्वी याच्या चौपट फोन माझ्या ब्लॉगवर असायचे. माझा बरोबर ब्लॉग आहे. 3 ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये प्रकाशित होतो. सिंडिकेट होतं बरोबर पण ती कमी होत चालली आहे. बरोबर आहे. तिसरा एक दुसरं एक हा एक एक हा डिजिटल प्लॅटफॉर्मचा एक प्रॉब्लेम असा झालेला आहे की हम्म. डिजिटल प्लॅटफॉर्मला आता युट्यूबने खूप मोठं आव्हान दिलंय. हो हो जो तो उठतोय तो युट्यूबकडे वळतोय. लोकांना बरोबर श्राव्य माध्यमाच्या संदर्भामध्ये जास्त आपुलकी वाटायला लागलेली आहे. बरोबर आहे. हा बरोबर अर्थात ही एक फेज आहे. या सगळ्या फेजेस मग पुन्हा बरोबर कमी आहे. म्हणजे लाटा त्या संक्रमण होतील. दुसरा एक संक्रमणाचा आता दुसरा एक प्रश्न असा होतो, तुम्ही ज्या काळात पत्रकारितेमध्ये आलात किंवा तुमच्या अगोदरची पिढी अशी वगैरे, त्या काळातनं सामाजिक बांधिलकीतून, पत्रकारितेतल्या आकर्षणातून किंवा सामाजिक कार्याची काहीतरी पार्श्वभूमी असणारे लोक मोठ्या प्रमाणात पत्रकारितेमध्ये यायचे. आता बरोबर आहे. अकॅडमिक क्षेत्रातून म्हणजे तिथून 3 वर्ष अभ्यासक्रम करून येणारे पत्रकार मोठ्या प्रमाणात नंतर यायला लागले म्हणजे पत्रकारितेमध्ये. तर त्यांचा नेमका काय ते पत्रकारिता पेलू शकले का? किंवा ज्या प्रकारची ती पत्रकारिता, कारण की जसं आता तुम्ही म्हणालात, तर आजपासून साधारणतः एक 20 वर्षापूर्वी तुम्ही ज्या व्यक्तीचं म्हणजे नाव नाही घेतलं, तर त्याच वृत्तपत्राच्या माणसाने सांगितलं, की आता आम्ही पत्रकारिता करत नाहीये. वी आर नॉट क्रोसिडर. आम्ही इन्फो एंटरटेनमेंट बिझनेसमध्ये आहोत. आम्ही माहिती आणि माहितीच्या आणि मनोरंजनाच्या धंद्यामध्ये आहोत. त्यामुळे आम्हाला काय असं कोणाला अंगावर घ्यायचं वगैरे नाहीये. आम्ही व्यवसाय करतो आहोत. तर हा जो काही बदल नवीन पत्रकार जे आले आणि नवीन पत्रकार आल्यानंतर त्यांच्यासमोर फक्त एकच समोर असतं, की टीव्हीवर मी कसा दिसेल. टीव्हीच्या आकर्षणातून किंवा मी टीव्हीवरती कशी बातमी द्यायला जाईल किंवा टीव्हीच्या याच्यामध्ये कसं दिसेल अशा पद्धतीने ते जे दिसतं. तर याच्यातलं काय फरक तुम्हाला जाणवला त्या काळात आणि आत्ताच्या ही नवीन पिढी जी येते आहे? याचं तुमचं म्हणणं बरोबर आहे किरण, अतिशय तुम्ही परफेक्टली नोंद घेतली याची. पण याचं मुळात कारण म्हणजे एक मूळ जे ज्याला मूलभूत कारण असं आहे हो, हो. की ही जी जर्नलिझम स्कूलमध्ये शिकून जी मुलं येतात ना, हां. ही मुलं रॉ आहेत हे अगदी 100% खरं आहे. हो, आमच्या हो. काळापर्यंत चळवळीची पार्श्वभूमी असणारे बहुसंख्य पत्रकार असायचे. कुठली हो, तरी एक विचारसरणी असणारे बहुसंख्य पत्रकार असायचे. हो, तो हो. हिंदुत्ववादी असेल, पण होते ना एक संपादकाला एक राजकीय भूमिका असली पाहिजे असं असायचं. हां. आणि ते परस्परांविषयी आदर त्यांच्या मनामध्ये होता. हो, हो, हो. प्रॉब्लेम कसं झालं, की ही सगळी जडणघडण कुठून व्हायला पाहिजे? मी हो, अतिशय मूलभूत मुद्दा सांगतोय तुम्हाला, की हो, हो. ही जडणघडण ही शालेय स्तरापासून व्हायला पाहिजे. बरोबर. आमच्या काळामध्ये म्हणजे साधारण शिक्षणाचं सुलभीकरण आणि सार्वत्रिकीकरण होण्याच्या आधीच्या काळापर्यंत हो, शिक्षणाचा आधार ज्ञान होता. हो, हो. बरोबर आहे. आता तो फक्त माहिती झालेला आहे. एक्झॅक्टली. बरोबर आहे. आता गंमत अशी आहे, की आपण समाजाला म्हणजे मुलांना सामाजिक उतरंड सांगतो. त्या हो, उतरंडीचं श्वास निश्वास सांगत नाही. बरोबर आहे. त्याचा सोशल स्टेटस सांगत नाही. ते हं, सोशल हं. स्टेटस मिळवण्यासाठी त्यांनी काय संघर्ष केलेला आहे, तिथे महात्मा ज्योतिबा फुले जन्माला आले का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले का अमुक झाले का, म्हणजे आपण त्यांना ज्ञान देत नाहीये. आपण हं. त्यांना मूलभूत माहिती देत नाही. आपण त्यांना वरवरची माहिती देतोय.
आता हो गंमत, मी आता औरंगाबादला आल्यापासून महात्मा गांधी मिशनला दररोज एक पत्रकारितेची भाषा या विषयावर शिकवायला जातो. हो ही जी मुलं आलेली आहेत, यांना हा उत्पत्तीच माहित नाही, शब्दच माहित नाही. मग थंडी वाढताना दिसत आहे म्हणतील, नाही तर काय होईल. हो हो बरोबर आहे. हा यांना आमदार खासदार मधला फरक माहित नाहीये. यांना हा विधानसभा विधान परिषदेतला फरक माहित नाहीये. हा आता हे का घडतंय? तर हा तुमच्या पिढीपर्यंत ते जे शिकवलं जात होतं ते शालेय स्तरावर शिकवलं जात होतं, मग हायस्कूल स्तरावर शिकवलं जात होतं, मग महाविद्यालयीन स्तरावर शिकवलं जात होतं. प्रत्येक विषयाच्या संदर्भातली मूलभूत ज्ञान जे आहे ते देण्याचा प्रयत्न केला जात होता, त्या त्या क्षमतेनुसार, त्या विद्यार्थ्याच्या पातळीचा. आता एक तर काय झालंय की इंटरनेट आणि याच्यामुळे शिक्षकही मुळात मुलांना शिकण्यामध्ये फारसा काही इंटरेस्ट नाही. वैद्यक, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चरल, MBA वगैरे असे मोजक्या ब्रँचेस वगळतात. तुम्ही कुठल्याही कॉलेजमध्ये जाऊन बघा, मुलं तुम्हाला वर्गामध्ये दिसणार नाहीत. हो गुगल महाराज एकदा त्यांना समजले की संपलं. हो तिच्या हो प्रयत्नाच्या मुळाशी जाण्याचं जे आमच्या शिक्षकांनी आम्हाला शिकवलं. हा मला हा मराठी भाषा शिकवणारे शिक्षक जे होते, मुद्दाम मी त्यांचं नाव सांगतो, त्यांचं नाव बागुल होतं. हो आणि जेव्हा पहिल्यांदा मॅट्रिकच्या परीक्षेमध्ये 5 मार्काचे ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न आले, तेव्हा तेव्हाचे जे शिक्षण मंत्री होते, तुम्ही अंदाज करू शकता, मी 71 मध्ये मॅट्रिक झालो हो म्हणजे. हो हो तर त्या शिक्षण मंत्र्यांना शिव्याची लाखोळी वाहिली होती. बरोबर आहे. कळत नव्हतं, आम्हाला कळत नव्हतं की हे का चिडलेत म्हणून. हो 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 हे पुढे 20-25 वर्षांनी, 21 वर्षांनी कळलं की आपल्या बागुल सरांना मराठी भाषेच्या अस्तित्वाविषयी प्रश्न भेडसावत होते. घट्ट होतं ते बरोबर. कारण तुम्ही जर मूलभूतच शिकवणार नाही, ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न देऊन तुम्ही कवितेचं रसग्रहण शिकवणार नाही, कविता झाली, वाचन दाखवली की कविता संपली. हा 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 बिटवीन द लाईन तुम्ही सांगणार नाही. आता पत्रकारितेच्या स्कूलमध्ये काय झालेलं आहे की हा असा रॉ स्टफ येतो हो मेजॉरिटी, हो हो काहीच माहित नसतं हो त्यांना. बरोबर आहे. म्हणजे ते पेपर म्हणतात. हो 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 पेपर म्हणजे काय, हा कुठलाही आहे कागदाचा तुकडा म्हणजे पेपर, हे मला समजावून सांगावं लागतं. बरोबर आहे. बरोबर आहे. पत्रकारितेचा किंवा म्हणजे जनसंवाद विभागाच्या अभ्यासक्रमासाठी येणारी मुलं जी आहेत, यांना दररोज सकाळी वृत्तपत्र वाचलं पाहिजे किंवा टीव्हीवरच्या 1-2 बातम्या वाचल्या पाहिजे, बघितल्या पाहिजेत, याची आवश्यकताच वाटत नाही. याचं कारण तो जो आहे ना, बस तो गुगल महाराज जो आहे, तो त्याच्या सेवेत सज्ज आहे. आमच्या काळामध्ये लायब्ररीत जावं लागायचं, हो लायब्ररीत जाऊन बसून नोट्स काढाव्या लागायच्या. आमच्या काळात झेरॉक्सही नव्हतं हो, झेरॉक्स बरोबर फार आहे. नंतर आलं. बरोबर आहे. नंतर आलं. बरोबर आहे. तर फिरकर पुढच्या नावाचे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळातले केंद्रीय नभोवाणी राज्यमंत्री जे आहेत, केतकर हे नागपूरला 82 मध्ये वारले. हो मला माहितच नव्हतं केतकर कोण आहेत ते. मला माझ्या चीफ रिपोर्टरचा फोन आला, जा तिथे असं असं आहे, ते घर आहे, तिथे जाऊन बघ. हा 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 गेलो मी तिथे. तर ते हा किती साधे होते. ते एका म्हणजे दुमजली इमारतीमध्ये एका 3 खोल्यांच्या रूम मध्ये राहत होते. ते हा कशाला येऊन तिथे आले, काय आले मला माहित नाही. मग मी माहिती घ्यायला सुरुवात केली, तेव्हा मला लक्षात आलं की हे नेहरूंच्या काळातले आहेत. मग बरोबर. लायब्ररीत गेलो, सगळी माहिती मिळवली. हा मग तिथे दरम्यान आकाशवाणीचे काही अधिकारी आले, अडावतकर वगैरे सारखे, त्यांनी मला माहिती दिली, हे ते. आता तुम्ही एका सेकंदामध्ये तुमच्या समोर माहिती आहे. तुम्ही गुगल नाव टाईप करून क्लिक करण्याचा अवकाश आहे की तुमच्या समोर सगळी माहिती येऊन पडतीये. बरोबर आहे. मी आता शिकवायला जात असल्यामुळे मुलांना डिक्शनरी कशी बघायची हे माहित नाहीये. हा 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 याचं कारण असं की शब्दक्रमच माहित नाहीये ना. हो हो आणि शब्दक्रम माहित असण्याचं कारणच नाहीये. बरोबर आहे. तर शब्द टाईप केला की त्याचा अर्थ येतोय. तर आता हा पत्रकारितेच्या सध्याच्या मुलांचा, मी या हा मुलांना देणार नाही, तरुण पत्रकारांना. हो 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 त्यांचे जे सिनियर्स आहेत ते तेवढेसे समंजस नाहीयेत. त्यांची बरोबर आहे. भाषा दुरुस्त करावी, त्यांना हो नेमके अर्थ समजावून सांगावे. हो हो तर काही पूर्वीच्या काही म्हणतात, मग पण ते हा, त्यांच्या सिनियर्सलाच माहित नसतं कशाला काय म्हणायचं ते. बरोबर आहे. आता येणाऱ्या काळामध्ये ही जी भांडवलदारी पत्रकारितेनं स्वरूप घेतलंय, तुम्ही सांगितलं म्हणजे उल्लेखच केला की मिशन प्रोफेशन ते बिझनेस
बिझनेसची पुढची पायरी आता पत्रकारितेने ओलांडली आहे का, की म्हणजे वेपनायझेशन ऑफ जर्नलिझम असा एक शब्द आता हा नवीन कधी वापरला झाला? आणि आणि वेपनायझेशन ऑफ जर्नलिझम हे 80च्या दशकामध्ये झालं. हां, आणि आता नंतर म्हणजे वेपनायझेशनच्या पुढचा शब्द क्रिमिनलायझेशन ऑफ द जर्नलिझम अशा पद्धतीचं आता असं नाहीये, मी ते आशावादी आहे. म्हणजे मी बेसिकली इतकी हां, टीका करत असताना मला अतिशय वेदना होतात. माझं हृदय विदीर्ण होतंय, हो, की माझ्या ज्या व्यवसायामध्ये मी इतकी वर्ष घालवली त्या व्यवसायाचं हे जे अधःपतन आहे, हेच माझ्या पुस्तकात मी दिलेलं आहे. हो, आणि मला खरंच वेदना होतात त्या टीका करताना. पण हां, गंमत अशी आहे, की अ, तरीही मी आशावादी आहे. हो, हा हा प्रोफेशन जो आहे, हा प्रोफेशन जो असतो आहे, तो प्रोफेशन या हं, सगळ्यातून सावरेल असं मला वाटतं. इतर ओके. प्रोफेशन सावरतील का नाही असं मला याच्याबद्दल मी साशंक आहे. पण हं, आता काय होतंय, की पुन्हा एक या महाविद्यालयीन शाळकरी मुलांशी बोलताना लक्षात येतंय, की एक पुन्हा हां, अशी सुबुद्ध अशी मुलं दिसतायत. अपवादाने दिसतायत. सध्या त्यांची संख्या उद्या वाढेल. हां, आणि सगळेच म्हणजे माध्यमांचं जे सध्याचं स्वरूप याच्यापेक्षा खाली कोसळणार नाही. हं, आणि तुम्ही वेपनायझेशन जे म्हटलं ते मल्टीमीडिया झालं तेव्हाच त्या सगळ्या हां, माध्यमाच्या नावाचा वापर करून जागा मिळवणे, हे करणे, सवलती मिळवणे, हं, कागदाची परमिट मिळवणे, हं, जाहिराती मिळवण्यासाठी हे करणे. बरोबर आहे. तर मग पूर्वी नाहीतर माध्यमांचे प्रतिनिधी सभागृहांमध्ये आलेच नसते ना, संसदीय सभागृहांमध्ये. बरोबर, बरोबर. म्हणजे आता पूर्वीच्या काळामध्ये एखाद्या पत्रकारानं काही वेगळ्या पद्धतीची पत्रकारिता केली, तर लगेच त्याला एक त्याच्या वैयक्तिक रूपानं त्याचं आयडेंटिफिकेशन व्हायचं, की हा पीत पत्रकारिता करतो. त्या हं. काळातला येलो जर्नलिझम हा शब्द मोठ्या प्रमाणात गाजला जायचा किंवा हा पीत पत्रकारिता करतो किंवा दुकानदारीची पत्रकारिता करतो. हा नंतरचा दुकानदारी. असणारा हां, दुकानदारीची पत्रकारिता करतो. हा नंतरचा कॉइन झालेला शब्द आला. पण आता असं दिसतं आहे, की खुद्द मीडिया हाऊसच दुकान होऊन गेलेलं आहे. आणि ते मीडिया हाऊसेस ही बहुसंख्येने सरकारानुकूल झाली आहेत. हां, आणि म्हणजे हां, मीडिया सरकारवर हाऊस म्हणजे अंकुश म्हणजे माध्यमांमध्ये माध्यमांच्या मानसिकतेत बदल कसा पडलेला आहे, हां, की सरकारवर अंकुश ठेवणं हे जे माध्यमांचं कर्तव्य होतं, कर्तव्य काम होतं. समजलं जात होतं. हां, तसे त्या तोडीचे संपादक राहिले नाही, तसं आकलन असणारे पत्रकार राहिले नाही. हां. त्याच्यामुळे आता बहुतेक सगळी माध्यमं ही सरकारानुकूल झालेली आहेत. हो, हो. ते मध्यंतरीचा एक सरकारकडून अनुभव झाले सांगतो, म्हणजे की एका याच्यातून मला फोन आला, की तुम्ही आम्हाला आठवड्याला 3-4 अग्रलेख द्याल का? हां, हां. म्हटलं देईन. मी मात्र इतके-इतके पैसे घेईन. हो, मी हो. फुकट लिहीत नाही. हां. ते म्हणे थोडे जास्त होतात. म्हटलं नाही. हं. पण म्हणे आमची एक अट आहे, हां, की हां, सरकारच्या विरुद्ध काही लिहून चालणार नाही. म्हटलं मी हां, मुद्दाम लिहिणार नाही. हां, ओढून ताणून हां, लिहिणार नाही. पण लिहायची वेळ आली तर मी खंखारपणे लिहीन आणि माझ्या ह्याच्यात तुम्हाला एकाही अक्षराचा फेरबदल करता येणार नाही. हां, म्हणजे हां, माध्यमांची जे मी मगाशी म्हणालो, माध्यमां चालवणारे जे सूत्रधार आहेत, जे मालक आहेत, हां, 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 हां. तेच सरकारानुकूल झाले आणि त्यांनी संपादकांना सरकारानुकूल करून घेतलं. त्यांना बरोबर. सरकारानुकूल संपादकांना केल्यामुळे संपादक कुठल्या तोंडाने सांगणार आहे, की बरदापूरकर तुम्ही नरेंद्र मोदींवर टीका करणारा एखादा अग्रलेख लिहा म्हणून. हां, 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 हां. मग मग कुठेतरी वेगळ्याच भलत्याच पद्धतीचं काहीतरी लिहायचं. अशा पद्धतीचं यायचं. सगळं चालू बरोबर, आहे. बरोबर, 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 बरोबर. हे पूर्वीच्या मधल्या काळामध्ये एक विभाग असायचा बाबा, की जाहिरात विभाग. तो जाऊन जाहिराती जमा करायचा. नंतर पत्रकारांनाच हो. वृत्तपत्र सांगितलं लागले, की तुम्ही जाहिराती आणि तुम्ही इतक्या पर्सेंटेजच्या जाहिराती आणल्या, तर तुमचं प्रतिनिधित्व टिकून राहील. नाहीतर दुसरा माणूस तू 50,000च्या देतोय, तर दुसरा 1,00,000च्या देतोय. तुझं प्रतिनिधित्व काढून आम्ही त्याला देऊ. आता तर झालं नाही. परिस्थिती हां, परिस्थिती आता अशी आलेली आहे, की संपादक, उपसंपादकच कंपन्यांमध्ये जाऊन आमच्या याच्यासाठी मोठ्या-मोठ्या महापालिकांकडे जाऊन त्यांच्या पी-आर-ओना फोन करून आम्हाला जाहिराती द्या आणि पी-आर-ओना सांगतात, की तुम्हाला आम्ही कमिशन देऊ, आमच्या वृत्तपत्रात द्या. अशा प्रकारच्या परिस्थितीतून आता पत्रकारिता पुढे जाऊन हे लोकांना आपण सत्य कधी सांगत नाही. बरं, दुसरी गोष्ट अशी, की जो समजा टाइम्स ऑफ इंडिया असेल, ज्याचा छापाईचा खर्च दिवसाच्या आवृत्तीचा एका पानाचा जर समजा एक 50-60 पान ₹50-60 किंवा ₹200-300 येत असतील, ते ₹200-300 वृत्तपत्र
जर समजा आपल्याला एक 10 रुपयाला मिळत असेल, तर हे वरचे पैसे कुठून आणतो हा संपादक, याचं गणित लोकांना सांगितलं जात नाही आणि मग लोक त्या पद्धतीनं त्याला खरं मानत असतात. असं काही आहे का, की हे गणित कोण सांगणार? नाही, मी तुम्हाला जे प्रोफेशन टू बिझनेस जे म्हणालो ना, हो. त्याचे बिटवीन द लाईन तुम्ही सगळं सांगता आहात. हा हे जे सांगता आहात ते, हा याचं कारण आपण नांगी टाकली आहे ना. बरोबर आहे. बरोबर आपण आहे. नांगी टाकली आहे, की मला जास्तीत जास्त पैसे मिळावे. हा मग जाहिरातीचं कमिशन मलाही मिळावं, पगार मिळावा, जाहिरातीचं कमिशन मिळावं, हम्म, हम्म. असं माझी इच्छा व्हायला लागली. बरोबर आहे. मग मी पत्रकारितेशी कॉम्प्रोमाइज करायला सुरुवात केली. बरोबर आहे. संपादक अमुक एक संस्था तुम्हाला 4 पानं फुल पेज, 4 फुल पेज जर दिवाळीच्या सुमारास जाहिराती देणार असेल आणि ती जर संस्था बदनाम असेल, उद्या बुडणार हे स्पष्ट दिसेल, तुम्हाला काही आर्थिक थोडंसं माहिती असेल तर जेव्हा लक्षात येतं, तर तुम्ही तेव्हा त्या बातम्या त्याच्या विरुद्ध चालवता आणि ते जाहिरात गेली तरी जाहिरात विभागाच्या समोर आपल्या पत्रकाराच्या बाजूने समर्थपणे उभे राहता. असं काही राहिलेलंच नाहीये. बरोबर आहे. संस्था बुडो म्हणजे मी हा अनुभव व्यक्तिशः घेतलाय म्हणून मी फार एलॅबोरेटली सांगत नाही. हम्म. पण भविष्याची चाहूल घेऊन जे काही हे लिहितात, आता तुम्ही म्हणजे सगळं मनी ओरिएंटेड झाले. न्यूज ओरिएंटेड नाहीये. न्यूज ओरिएंटेड इज ऑल्सो मनी ओरिएंटेड. बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. मग आता येणाऱ्या काळामध्ये आता जी काही म्हणजे भांडवलदार कुटुंबांनी चालवलेली वृत्तपत्र, समूहांनी चालवलेली वृत्तपत्र, आता हा आकृतीच म्हणजे हा आकृतीबंध बदलून आपल्याला लोकांनी चालवलेली, लोकांनी उभं केलेल्या भांडवलातून तयार केलेली लोकपत्रकारितेचा नवा अजेंडा किंवा नवा आकृतीबंध आपल्याला पत्रकारितेच्या वरती स्वीकारावा लागेल का? कारण की तोच एक आता सध्या आपल्याला पर्याय दिसतोय. कारण हा की पर्याय जो आहे हा सोशल मीडियामध्ये उपलब्ध होतोय. हा हा पर्याय जो आहे हा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून उपलब्ध होतोय. हा म्हणून हे यांना पर्याय म्हणून जे समोर येत आहे, हा ही माध्यमं समोर येत आहे. बरोबर आहे. म्हणजे मी कोणाची नावं घेत नाही, कुठल्या वाहिनीचंही नाव घेत नाही, कुठल्या पत्रकाराचं नाव घेत नाही. पण त्यांनी ती वृत्तवाहिनी सोडल्यावर किंवा त्यांनी ते हे सोडल्यावर त्यांच्या चॅनल्सला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. किंवा आता मॅक्स महाराष्ट्राला एवढी मोठी व्ह्युअरशिप क्रॉस झालेली आहे, ग्राहक संख्या तुमची मोठी वाढलेली आहे. हे जे आहे हे प्रयत्न छोटे असतील, पण हे निश्चितपणाने लोकांना आता लोक म्हणतात की मी वृत्तपत्रावर कशाला अवलंबून राहू, तो चॅनलवाला नाही माझं म्हणणं मांडत, मी तो लगेच जातो याच्यावर समाज माध्यमांवर त्याचं म्हणणं मांडतो. नाही कोणाला आपलं स्वतःचं रेकॉर्ड करतो तो याच्यावर टाकून देतो. बरोबर आहे. व्हिडिओ टाकून देतो. भविष्यातली पत्रकारिता तुम्ही कुठल्या माध्यमातून पाहता? पर्सनलाइज खूप झालेली असेल खूपशी. आणि ही याच्यामधले आता एक 5-1 वर्षामध्ये पत्रकारितेचं पुढचं भवितव्य काय असेल, म्हणजे पुढचं स्वरूप काय असेल, भवितव्य म्हणण्यापेक्षा स्वरूप काय असेल हे बरंचसं स्पष्ट होईल. मुद्रित माध्यम संपणार नाहीत. सध्या इलेक्ट्रॉनिक्स मीडियावर खूप मोठं संकट घोंगावत आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मचं सध्याचं स्वरूप जे आहे ते अजून फारच बाल्यावस्थेत आहे. हे सगळं मॅच्युअर व्हायला वेळ लागेल. कारण ज्यांच्याकडे पैसा नसेल ती मुद्रित माध्यमाचं बंद पडतील हे पक्कच आहे. मराठवाडा बंद पडलंच ना, काय करतात केलं तुम्ही. पण लोकांना आता ते लक्षात यायला लागलंय, त्याच्यामुळे लोक स्वतःचे मार्ग शोधायला लागलेत. लोक म्हणतात हा बायस लिहितो, हा बायस बोलतो, हा बातमी. आता परवाच्या म्हणजे सध्या जे काही चालू आहे आपल्या देशामध्ये, तुम्ही रडत कशाची बातमी देता? बरोबर आहे. पत्रकाराला इतकं इमोशनल होऊन चालणार नाही. पर्सनल लेवलवर तुम्ही असं असायलाच पाहिजे. मी बाप असतो, आई असतो, भाऊ असतो, बहीण असतो, मलाही मुलगी असते, मुलगा असतो. मला काही भावभावना नाहीत का? आहेत ना, प्रत्येक पत्रकाराला आहे. पण ती नाटकं कशाला करायची? लोकांना कंटाळा येतो. तुम्ही त्याच्या संदर्भामध्ये मी कुणाचं नाव घेत नाही, खूप लहान आहे, पण त्याच्यावर किती टीका सुरू आहे हे लोकांना आवडत नाहीये. आता हा न आवडणारा जो वर्ग जो आहे, हा जसा जसा संख्येने वाढत जाईल तसा तसा तो आपला एक पर्याय शोधेल.
तो पर्याय काय असेल हे कळायला मला वाटतं अजून पुढची एक 5-7 वर्ष. म्हणजे लोकांनी जसा टीव्ही मीडिया सोडून आता युट्यूब मीडियाकडे किंवा सोशल माध्यमांकडे आले की ती म्हणजे त्यांना स्वतःची प्रतिक्रिया नोंदवता येते तिथे, त्यांना त्यांचं भाष्य करता येतं म्हणून ते सोशल मीडियाकडे येतात. आता सोशल मीडियाकडून पुढच्या याच्याकडे नवीन पर्याय जसा येईल तसं ते तिकडे येईल. धन्यवाद बर्दापूरकर सर, तुम्ही मॅक्स महाराष्ट्रशी अत्यंत म्हणजे तुमच्या पुस्तकाच्या निमित्तानं एकूणच पत्रकारितेच्या संदर्भातला म्हणजे तुमचे अनुभव आणि तुमची मतं तुम्ही सांगितली त्याबद्दल मॅक्स महाराष्ट्राच्या वतीनं तुमचे खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, हे होते ज्येष्ठ पत्रकार, गेले जवळपास 45 ते 46 वर्ष ते पत्रकारितेमध्ये आहेत, प्रवीण बर्दापूरकर सर. त्यांनी आपल्या एकूणच पत्रकारितेतून असलेल्या अनुभवातून भविष्यातील पत्रकारिता आणि विद्यमान पत्रकारितेच्या संदर्भातली आपली अगदी सुस्पष्ट अशी मतं मांडलेली आहेत. आणि आता तुम्ही सगळ्यांनी जरी पाहिलं तरी पत्रकारिता ही ज्या संक्रमण अवस्थेतून जाते आहे आणि ज्या एकूणच म्हणजे असं म्हणता येईल की व्यवस्थेच्या जाचातून जाते आहे, त्या जाचातून तिची सुटका कशी हळूहळू होईल यासाठी सगळेच संवेदनशील लोक जी आहेत ती वाट पाहतायत. आता सध्या तरी आपल्या समोर हा समाज माध्यमांचा जो पर्याय आहे तो मुक्त आहे, खुला आहे की तिथे जर समजा आमच्याकडून काही चूक झाली, आम्ही चुकीची काही माहिती दिली तर तुम्ही पटकन आमच्या संदर्भात व्यक्त होऊ शकतात, आमचा कान पकडू शकतात आणि तोच एक आता सध्याचा तरी म्हणजे पर्याय दिसतोय. पण तुम्ही प्रवीण बर्दापूर सरांनी जी काही त्यांचे अनुभव सांगितले ते तुम्ही ऐकलेले, तर तुम्हाला त्याच्या संदर्भात नेमकं काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा.